नमस्कार. आपला बायोस्कोपमध्ये मी जान्हवी सावंत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि अर्थात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एक नाटक जे तुफान सुरू आहे ते म्हणजे आमने सामने. आणि बाप्पाच्या निमित्ताने का होईना आमने सामनेची टीम आपल्यासोबत आहे आणि मी सर्वात आधी त्या सगळ्यांचं स्वागत करते. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्हालाही सगळ्यांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. आमने सामने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. हाऊसफुल होत आहेत सगळे प्रयोग आणि जवळपास 350हून अधिक प्रयोग झालेले आहेत. काय सांग? एकतर खूप खूप काही दिलं या नाटकाने. खूप प्रेक्षक दिले, खूप आशीर्वाद दिले, खूप काही दिलं. मुळात हे नाटक सुरू झालं तो काळ खूपच खडतर होता आपल्या सगळ्यांसाठीच, कारण करोनाच्या आसपास नाटक ओपन झालं, त्यामुळे नाटक सुरू झालं थांबलं, सुरू झालं थांबलं. पण आता हो, म्हणजे बाप्पाच्या आशीर्वादाने हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत आणि लागतातच आहेत, तर तो एक आनंदाचीच गोष्ट आहे. आणि छान वाटतं प्रयोग, असा हाऊसफुल प्रयोग करताना तर खूपच छान वाटतं. अगदीच. मी तुझ्याकडे येईन की या नाटकाचे परदेश दौरे सुद्धा झालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगशील? कसा अनुभव होता? बाहेर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा प्रेक्षक कशा पद्धतीने भेटतो तुम्हाला? खरं सांगायचं तर माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे आमने सामने, आणि जसं लीनाताई म्हणते तसं खरंच खूप दिलं आहे. परदेश दौरे झाले आहेत, हाऊसफुलचे बोर्ड बघितले. प्रेक्षक जेव्हा आम्हाला सांगतात की तुमच्या नाटकाचं तिकीटच मिळत नाही, आम्हाला वाईटही वाटतं आणि आम्हाला आनंदही होतो की आपल्या नाटकाचं तिकीट मिळत नाही आहे लोकांना. पण खरंच खूप मजा येते बाहेर प्रयोग करताना. म्हणजे मला तर असं आठवतं की एक फॅमिली होती आमच्या नाटकाला जी आली होती. त्यांच्या एका फॅमिलीने दुबईला नाटक बघितलं, त्यांच्या मुलाने मला वाटतं US नाटक बघितलं आणि त्यांच्या मुलीने मुंबईत नाटक बघितलं. सो त्यांनी प्रत्येकाला फोन करून सांगून ठेवलं होतं की तुमच्या देशात ज्या वेळेला हे नाटक येईल पटकन तुम्ही जा आणि ते नाटक बघा. सो आम्हालाही खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की एखादं नाटक एक कुटुंब वेगवेगळ्या देशांमध्ये तुमचं नाटक बघण्यासाठी एकमेकांना सांगतंय. आणि बाहेरचे प्रयोग व्हिडिओ कॉल केला होता का त्यांनी? हो, त्यांनी व्हिडिओ कॉल लावून आम्हाला की आईबाबांनी इथे बघितलंय, मुलाने तिथे बघितलंय, असं करून त्यांच्या मुलीने व्हिडिओ कॉल केला होता. पण खूप खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण परदेशात सगळ्यात मोठी सांगायची गोष्ट म्हणजे ना, आम्ही जेव्हा जेव्हा परदेशात नाटक करायला गेलोत ना, तर तिथल्या लोकांनी सांगितलं की आमची मुलं नाही आहेत नाटकाला, पण तुमच्या नाटकाचे रिव्ह्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत की आता तिथली म्हणजे परदेशातली दुसरी पिढीसुद्धा आमने सामनेला येते. म्हणजे आपण जेव्हा इथे रडतो की मुंबई पुण्यात जेव्हा आम्ही नाटक करतो आमच्या वयाचे लोक येत नाहीत, 40 नंतरचेच लोक येतात. पण मला असं वाटतं की आमने सामने एक ज्वलंत जिवंत उदाहरण आहे की पुढची पिढीसुद्धा नाटकाला येते. कारण नाटकात एवढे प्रयोग झाले आहेत ना, म्हणजे लिखाणापासून, कॉस्ट्युम्सपासून, सेटपासून, म्हणजे एकच मी सांगतो लीनाताई, एकच एलिमेंट आहे आमच्या नाटकात. एक लिफ्ट आहे, म्हणजे 2 घरं आहेत समोरासमोर आणि एक लिफ्ट आहे. तर त्या लिफ्टमधनं येणं जाणं सुद्धा तोही एक प्रयोग आहे सेटमध्ये झालेला किंवा संहितेत झालेला. आणि मला असं वाटतं की हीच एक तर कॉम्प्लिमेंट मला आठवते. एक 25चा तरुण होता आणि त्यांनी नाटकानंतर येऊन आम्हाला सांगितलं की मला वेबसिरीजचा फील आला तुमचं नाटक बघून. तर मला असं वाटतं की ही आमच्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे की असं एखादं नाटक आज आपण लोकांसमोर ठेवतो, लोकांसमोर करतो की वेबसिरीज बघितल्यासारखं लोकांना वाटतंय. सो आमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि कारण आत्ता म्हणा मीडिया इतका बदलतोय, रील्स म्हणा, 1 मिनिटाची एंटरटेनमेंटची व्याख्या इतकी बदलत चालली आहे, पण त्याच्यात नाटक जर तग धरू पाहत आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाटक आमने सामनेसारखं नाटक जर आम्ही करतो, तर मला असं वाटतं की आमच्यासाठी खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे ही. खरंच खूपच सुंदर. आणि आता रील्सचा उल्लेख केला त्याने म्हणून इतके रील्स व्हायरल होत आहेत आणि म्हणजे प्रत्येकाला हर घर की कहाणी वाटते सगळं, तर त्याबद्दल काय? मुळात ना, मला असं वाटतं की हे नाटक इतकं तरुणांना सुद्धा भावतंय, त्याचं कारण हे आहे की त्यांचं म्हणणं किंवा त्यांचा मुद्दा हा खूप चांगल्या पद्धतीने ह्या नाटकात आलेला आहे. कसं होतं, जेव्हा तुम्ही त्यांची भाषा बोलता तेव्हा ती त्यांना आपलीशी वाटते आणि ते नाटक बघायला येतात. त्यामुळे नवरा बायकोचं नातं मग ते कुठल्याही वयातलं असो, ते रिलेट होणारच असतं. आणि म्हणून कदाचित असं होतं की रील बघून आलेली लोकं किंवा रील बघून प्रेक्षक जेव्हा येतात आणि नाटक बघतात, तेव्हा ते परत जाताना म्हणतात की म्हणजे जसं जर आईवडिलांनी बघितलं तर ते म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना पाठवू, आणि जर तरुण मुलांनी बघितलं तर ते म्हणतात की ह्यातल्या काही गोष्टी ज्या प्रकर्षाने आम्ही आमच्या पालकांसमोर मांडू शकत नव्हतो, ते कदाचित हे नाटक बघितल्यावर आम्ही आमच्या आईवडिलांशी बोलू आणि तेवढ्या ताकदीने मांडू शकू, म्हणून ते आपल्या आईवडिलांना पाठवतात.
त्यामुळे ना हे नाटक कसं माहिती आहे का सर्वसमावेशक झालेलं आहे. आणि सुरुवातीला कदाचित आम्ही सुद्धा चला छान प्रयोग होत आहेत, पहिल्यापासून अगदी आत्तापर्यंत छान प्रयोग होत आहेत, मस्त प्रयोग होत आहेत म्हणून करत असलेलं नाटक आता जेव्हा हाऊसफुलचा बोर्ड लागतो तेव्हा चौघांच्याही खांद्यावर एक वेगळी जबाबदारी देऊन जातं की आता मात्र तुम्हाला ही जबाबदारी सगळी पेलून पुढचे प्रयोग करायचे आहेत. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद तर म्हणजे काय, कारण आम्ही पाहिलेला आहे तो, म्हणजे जरी तिथपर्यंत जाता येत नसलं तरी सुद्धा जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो इतका भन्नाट रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तेच बघून खूप भारी वाटते. मला वाटतं रील्स बघून बऱ्याच लोकांनी, म्हणजे अर्ध्या अधिक लोकांनी रील्स बघून त्याचे जे नाटक बघितलेलं असेल. निश्चितच. मी केतकी तुझ्याकडे ये. आत्ता 350च्या वर प्रयोग झालेत, बरीच मंडळी नाटक बघून गेलीत. त्यांच्याविषयी काय सांगशील? कोण कोण अशी माणसं, दिग्गज व्यक्ती हे नाटक बघून गेली? त्याआधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. जे आपण हाऊसफुलबद्दल बोललो की एकतर 350व्या प्रयोगानंतर आम्ही हाऊसफुलचा बोर्ड पाहिलेला आहे. तर एक तर म्हणजे प्रोड्युसर म्हणून यांची नाटकावरची श्रद्धा आणि आम्हाला चौघांनाही या नाटकाच्या कॉन्टेंटबद्दल असलेला विश्वास, यामुळे हे नाटक तग धरू शकलेलं आहे. आणि खरंच लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकरचे खूप कौतुक. कारण हे सगळ्या पिढीला, जसं ताई म्हणाली, रोहन म्हणाला, सगळ्या पिढीला कनेक्ट होणारं नाटक आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात हाऊसफुल, तर एक गोष्ट महत्त्वाची, आमच्या नाटकाचं तिकीट हे ब्लॅकने सुद्धा विकलं गेलेलं आहे. सो आपलं हे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात, ताईंनी खूप नाटकं केली आहेत त्यामुळे त्यांची ब्लॅकने तिकीटं विकली गेली असतील, पण कुठलं तरी माझ्या एका नाटकाचं तिकीट हे ब्लॅकने विकलं जातं हे आम्हाला प्रेक्षकांकडून कळतं. ही इतकी मोठी गोष्ट होती आम्हा तिघांसाठीही. आणि तू म्हणतेस तसं की खूप दिग्गज नाटक बघून गेले. आणि एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा आहे, म्हणजे मोहन आगाशे कुठल्या प्रयोगाला आले होते? ऑस्ट्रेलियामध्ये नाटक पाहिलं होतं. आणि त्यानंतर पुण्याच्या एका प्रयोगाला एक गृहस्थ, म्हणजे सगळे भेटून जातात. त्यानंतर दोन नवरा बायको, एक कपल तिथे थांबलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना जाऊ दिलं. आणि त्यानंतर ते शांतपणे येऊन एक गोष्ट म्हणाले की आम्ही हे नाटक पाहिलं. आणि त्यांनी हे नमूद केलं की ते डिवोर्स घेण्याच्या एका प्रोसेसमध्ये होते. आणि डॉक्टर मोहन आगाशेंनी आमचं नाटक ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं होतं. तर त्यांनी त्या दाम्पत्याला हे सजेस्ट केलं की हे नाटक बघा ॲज अ थेरपी. तर एखादं नाटक हे तुमच्या आयुष्याला विचार करायला भाग पाडणारंही असू शकतं, तुमच्या नात्यावर विचार करायला भाग पाडणारं असं हे नाटक आहे. म्हणजे हे फक्त लग्नापुरतं मर्यादित नाही आहे, तर ही नात्याची गोष्ट आहे. लग्न किंवा लिव्हिंग याहीपेक्षा ही नात्याची गोष्ट आहे. आणि ही खरंच एक थेरपी म्हणून जर आमच्या नाटकाकडे लोक बघत असतील, म्हणजे जे डॉक्टर आहेत ते स्वतः जर थेरपी म्हणून हे नाटक बघा हे सांगत असतील, तर यासारखं यश नाही आमच्यासाठी म्हणा, किंवा इतकं सुख नाही की असं एखाद्या प्रॉडक्टचा आम्ही एक भाग आहोत. त्या कपलने येऊन सांगितलं की आम्ही नक्की फेरविचार करू आमच्या नात्याचा. तर मला वाटतं की ही खूपच मोठी गोष्ट आहे. खरं आहे, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो आणि त्याला फॉलो करून आपला महत्त्वाचा जो डिसिजन असतो आपल्या आयुष्यातला तो बदलतो किंवा तो बदलायचा विचार तरी ॲटलिस्ट करतो, तर खरंच मला ती जेव्हा बोलली तेव्हा शहारा आला अंगावर. तर तुम्ही ते नाटक करतायत, जगतायत, तर तुम्हाला किती आनंद होता? तर सिंगापूरचा एक प्रयोग होता. सिंगापूरच्या प्रयोगाला एक असं बघ, एक फॉर्मेशन शेवटी तयार होतं. आपण शेवटाकडे यायला लागतो, आम्ही चौघही ॲक्टर पुढे येतो आणि लोकांना कळतं की अरे आलं, संपलं. आम्ही पुढे जाऊन आमच्या पोझिशनवर उभं जेमतेम राहतोय न राहतोय तोपर्यंत इतक्या टाळ्या वाजायला लागल्या, लोक इतकं बोलायला लागले, इतकं त्यांना आमच्याशी कनेक्ट व्हायचं होतं की आम्हाला सांगावं लागलं की 1 सेकंड थांबा, एक शेवटचं वाक्य राहिलं आहे नाटकातलं, 1 मिनिट थांबा. पण त्या टाळ्या थांबतच नव्हत्या. आणि हे सगळं ऐकणं ही आमच्या चौघांसाठी ही ट्रीट आहे. म्हणजे जवळजवळ नैवेद्याचं ताट आहे ते आमच्यासाठी. मला खरंच सांगावीशी वाटते की जितका प्रेक्षक हसतो ना आमच्या नाटकात किंवा रील बघून येतात. परवा एका प्रेक्षकांनी सांगितलं की आम्हाला रील बघून वाटलं की फक्त मज्जा आहे, फक्त धमाल आहे, पण नंतर कळलं की ते
तितकंच धीरगंभीर करतं आणि विचार करायला भाग पाडतं. तर हे इतकं बघण्यासारखं असतं दृश्य की हसतायत आणि त्यानंतर तितकेच रडतायत, तितकेच शांत होत आहेत आणि ना त्या शांततेत पण ती एक एनर्जी असते ना, जिथे कळत असतं की विचार चालू आहे, ते काहीतरी घडतंय. हे आम्ही प्रत्येक प्रयोगाला अनुभवत असतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कलाकारासाठी म्हणून पण. म्हणजे एकदा तर आमचा प्रयोग सुरू होता आणि पुढच्या प्रयोगाची मंडळी कलाकार मंडळी आली होती आणि त्यांनी नंतर आम्हाला येऊन सांगितलं की आम्हाला असं वाटलं की IPLची मॅच सुरू आहे, इतका प्रेक्षकांचा आवाज आमच्यापर्यंत येत होता. तर आमच्यासाठी या सगळ्याच गोष्टी मग किती दिलं या नाटकाने याचा मी हिशोबच मांडू शकत नाही. जसं केतकी म्हणाल, जसं लीनाताई म्हणते, मंगेश सर, लीनाताई, मी, केतकी, आम्ही चौघेजणं आम्ही आमची मजा करतच असतो. पण जसं लीनाताई म्हणाली, कोविड नंतर ना गं 500 रुपयाचं तिकीट काढून जर कोणीतरी नाटकाला येतं आहे तर जसं लीनाताई म्हणाल तसं एक जबाबदारीसुद्धा जाणवते आपल्याला की आपल्याला जबाबदारीसुद्धा की त्यांना एंटरटेनसुद्धा करायचं आहे. पण खरंच मी प्रेक्षकांना सांगेन की ज्यांनी आत्तापर्यंत बघितलं नाही आहे किंवा ज्यांना तिकीट मिळत नाही आहे त्यांनी कसं तरी करून ते तिकीट काढा आणि आमच्या नाटकाला नक्की या. मला वाटतं फोर्थ वॉल ब्रेक करणं म्हणजे हा जास्त चांगलं सांगू शकेल त्याच्याविषयी. कारण ह्याचं दुसऱ्या अंकातलं जे निवेदन आहे तर म्हणजे त्याने ते निवेदन सुरू केलं की आम्ही थांबून राहतो. कारण आम्हाला माहिती असतं की आता इतके प्रेक्षक बेसिकली बायका इतक्या गप्पा मारतात ह्याच्याबरोबर, कारण त्यांना इतकं असं वाटतं की हां बरोबर, हा आमच्या मनातलं बोलतोय. म्हणजे एक बेसिक म्हणजे नाटकाचं सगळ्यात जमेची बाजू कुठली असेल ना तर हे नाटक प्रेक्षकांना नाटक संपेपर्यंत ते आम्हाला उत्तरं देत असतात. म्हणजे पहिल्या अंकातल्या पहिल्या सीनमध्ये काय घडलंय याचं उत्तर ते आम्हाला दुसऱ्या अंकाच्या तिसऱ्या सीनमध्ये देतात. हो, आणि ते इतके एनग्रॉस होऊन बघत असतात सगळं नाटक. बरेच वेळेस म्हणतात हे आमच्या घरात चालू आहे असं वाटतं आम्हाला. म्हणजे आमच्या नाटकात 201 आणि 202 या 2 फ्लॅटमध्ये घडणारी गोष्ट आहे. तर बऱ्याच प्रेक्षकांकडनं असं आम्हाला येतं की आम्ही 203 मध्ये बसल्यासारखं आम्हाला वाटत होतं की आम्ही त्याच मजल्यावर राहतो आणि आमच्या समोरच हे सगळं घडतंय. तर एकच माझं पात्र जे आहे साहिल पुरोहित, ते प्रेक्षकातल्या काकूंना हा प्रश्न विचारतो की तुमचा नवरा तुम्हाला खरंच घरकामात मदत करतो का? आणि त्यानंतर नाही असं जे बायका त्यांना काहींना तर खुर्चीवरनं उठायचं सुद्धा असतं की नाही करत आमचा नवरा आम्हाला घरकामात मदत. आणि तेव्हाच त्यांचा नवरा म्हणत असतो अहो आमच्यात भांडणं नका लावा. म्हणजे आणि हे सगळं नाटक चालू असताना घडत असतं. ते बोलत असतात, ते इंटरॅक्ट होत असतात. किंवा ही समीरा जे पात्र करते तेव्हा ती म्हणते रागावून की एक एक गोष्ट किती वेळा सांगायची. तर अचानक एक दिवस एक बाई ऑडियन्समधून ओरडली होती किमान 200 वेळा. ही सगळी त्यांची पण मतं घेऊन आम्ही पुढे जातोय, त्यांना पण कन्सिडर केलं जात आहे नाटकात. नाही तर काय होतं ग, नाटक 4 जण करत असतात, प्रेक्षक बघत असतात, पण ह्या नाटकाचा सगळं नाट्यगृह एक भाग झालेला असतो. आणि ते नाटक ही त्या लाईव्ह आर्टची मला असं वाटतं सगळ्यात मोठी गंमत आहे आणि सगळ्यात मोठी ताकद आहे की सगळे एकत्र एकाच दिशेने प्रवास करत असतात. कदाचित आता तुलाही जाणवलं असेल, तू प्रश्न एक विचारलास आणि आम्ही न बोलता न थांबता आम्ही तिघं अथक बोलतोय. मला असं वाटतं एक शेवटचा किस्सा तुला सांगते आणि आपण मे बी थांबूयात. की आमचा प्रयोग होता पुण्याला आणि तिथे अचानक एक काहीतरी शासकीय कार्यक्रमाला अनाऊन्स झाला आणि आमचा प्रयोग रद्द करण्यात आला. पण तोपर्यंत आमचा हाऊसफुल झालेला होता शो, पण तो आम्हाला कॅन्सल करावा लागला. तिथे एका गृहस्थाने 50 तिकीटं काढली होती. अख्खा त्यांचे फॅमिली फ्रेंड्स आणि तो एकटा बघून गेला म्हणून त्याने म्हटलं की नाही आपण बघायचंच, म्हणून त्याने 50 जणांना एकत्र करून त्यांनी तिकीटं काढली होती. आणि त्यांना जेव्हा कळलं की प्रयोग रद्द झाला त्याच दिवशी, म्हणजे आम्ही पुण्यात एका दिवशी 2 प्रयोग करणार होतो, त्याने दुसऱ्या प्रयोगाच्यावर इकडे उडी मारली. त्यांना बिचारांना आहे त्यावेळी तिकीटं काढली म्हणून खूप मागची मिळाली, पण ते 50च्या 50 जण तिकडे आले. त्या दिवशीच्या हाऊसफुलची पार्टी आम्ही त्यांना दिली, आम्ही त्यांच्या हातात दिली, कारण हे त्यांचा मान होता. आणि अशी 50 माणसं एकत्र एका नाटकाला येतात आणि ते म्हणतात 50च्या 50 की आम्ही परत येऊ. तर हे फक्त याच्या कृपेनेच घडू शकतं असं मला वाटतं. अगदीच नाही, आणि तितकीही तुमची मेहनत सुद्धा आहे, त्याच्यामागे कॉन्सेप्ट सुद्धा आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात ना मगाशी, मला वाटतं मी पहिल्यांदाच ऐकलं असेल असं की म्हणजे तिथल्या प्रेक्षकांशी तुम्ही इंटरॅक्ट होता. हे मला वाटतं मी पहिल्यांदाच ऐकलं. आता आय डोंट नो अबाउट दॅट. आता तुला हे बघितलंही पाहिजे. ऑफकोर्स नाही, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं चाललंय, पण माझा असा जॉब असल्यामुळे ते राहून जाते. पण निश्चितच अगदी तिकीट नाही मिळाली तर आम्हाला सांग, कारण तिकीट न मिळणं हे कॉमन झालेलं आहे आमच्यासाठी. तर नक्की आहे. पण तर बाप्पाच्या निमित्ताने आमने सामनेची टीम आपल्यासोबत होती. खूप सुंदर हिट चाललेलं आहे हे नाटक, आणि तुम्हीही ते प्रेक्षकांनी आवर्जून बघावं. ज्यांनी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही त्यांनी निश्चितच पाहावं. धन्यवाद.